नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि मऊ लुसलुशीत पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। सोबतच्या ठिकाणी आपण 4 चमचे दही आणि अर्धा चमचा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। म्हणजे छान असं स्मूथ बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदळाच्या डोशाप्रमाणे अगदी छान असं स्मूथ बॅटर देखील तयार झालेलं आहे। तर आता आपण याला सतत हलवत साधारणतः 2 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की बॅटरमध्ये छान अशी हवा भरली जाते, शिवाय बॅटर मस्त असं हलकं फुलकं आणि प्लफी तयार होतं आणि सोबतच आपण जो नाश्ता बनवतो तो देखील मऊ लुसलुशीत आणि छान अशा पद्धतीचा तयार होतो। तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत बॅटरला साईडला ठेवून देऊ, जेणेकरून बॅटर मस्त असं सेट होईल। शिवाय आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा देखील चांगल्या प्रकारे फुगला जाईल। बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा चटपटीत असा आलू मसाला बनवून तयार करू। आलू मसाला बनवण्याकरता गॅसवरती एक छोटासा तडका पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन गरम झालं की आपण यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे। तेल या ठिकाणी गरम झाले आहे तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून या दोघांनाही फ्राय करून घेऊ। जिरं आणि मोहरी व्यवस्थितपणे फ्राय झालं की आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा, सोबतच्या ठिकाणी मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, इलाई घालून घेऊ। यानंतर साधारणतः 2 चमचे इतकी बारीक चिरलेली शिमला मिरची देखील यामध्ये मी घातलेली आहे। शिमला मिरची यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप देखील करू शकता, परंतु थोडीशी शिमला मिरची घातल्याने आलू मसाल्याची चव अधिकच छान लागते, त्यामुळे या ठिकाणी मी शिमला मिरचीचा देखील वापर केला आहे। आता आपण मध्यम फ्लेमवरती याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि शिमला मिरची लवकर मऊ पडावी याकरता यामध्ये मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। संपूर्ण मिठाला आपण कांदा आणि शिमला मिरचीसोबत व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यावरती 2 मिनिटांपर्यंत झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं झालं की यावरचे झाकण काढू आणि पुन्हा आपण कांदा आणि शिमला मिरचीला चेक करूया। तर बघा, कांदा आणि शिमला मिरची या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये नरम पडलेली आहे, शिवाय याचा रंग देखील हलकासा चेंज झालेला आहे। तर आता आपण यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी पाऊण चमचा इतकी अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। अद्रक आणि लसणाला काही सेकंदांपर्यंत फ्राय करून घेऊ, जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चेपणा देखील या ठिकाणी चालला जाईल। मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे, यालाही टाकून घेऊ। यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊण चमचा इतकी हळद घालत आहे। फक्त बेसिक मसाल्यांचाच आपण या ठिकाणी वापर करायचा आहे। तुम्ही हवं तर हा आलू मसाला बनवताना तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता। मसाले हलकेसे फ्राय झाले की यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकून घेऊ। बटाटे उकडल्यानंतर त्याला रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे छोट्या किसणीच्या साहाय्याने याला छान असं किसून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर मॅशरच्या साहाय्याने देखील मॅश करू शकता। आता आपण संपूर्ण मसाल्यांसोबत या आलूला मिक्स करून घ्यायचं आहे। जवळपास 2 ते 3 मिनटं झाले आहेत आणि बघा, आलू मसाला या ठिकाणी अगदी छान असा मिक्स झालेला आहे। कच्चेपणा दूर व्हावा याकरता मध्यम आचेवर आपण या आलू मसाल्याला साधारणतः 2 मिनिटांपर्यंत फ्राय देखील करून घेतलेले आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि आलू मसाल्याला एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊ, जेणेकरून हा छान असा थंड होईल, नंतरच आपण बाकीची तयारी करायची आहे। तर बघा, अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आलू मसाल्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवलेले आहे, तोपर्यंत आपण बॅटरला चेक करू। तर बघा, बॅटर देखील या ठिकाणी अगदी छान असं सेट झालेलं आहे। यामध्ये आपण जो रवा घातलेला होता तो देखील मस्त असा फुगलेला आहे। तर पुन्हा आपण सतत हलवत 1 ते 2 मिनिटांपर्यंत बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर मिक्स झाले की ताबडतोब आपण नाश्ता बनवण्यास घेऊया। याकरता मी गॅसवरती एक मध्यम आकाराचा तडका पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा इतकं तेल टाकून घेऊ। तेल हलकंसं गरम झालं की यानंतर यामध्ये थोडीशी सफेद तीळ आणि कुटलेली लाल मिर्च देखील यामध्ये मी टाकत आहे। तर बघा, अशा प्रकारे थोडीशी सफेद तीळ आणि कुटलेली लाल मिरची आपण यामध्ये टाकलेली आहे, ज्यामुळे काय होते की नाश्ता वरच्या साईडने अधिकच छान असा कुरकुरीत होतो, शिवाय दिसण्यास देखील अगदी छान दिसतो। आणि आता आपण यामध्ये बॅटर टाकून घेऊ। तर अशा प्रकारे 3 ते 4 चमचे बॅटर मी टाकत आहे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी आपण सोडा किंवा इनोचा वापर अजिबात केला नाही।
बॅटर टाकून झाले की याला मध्यम आचेवर साधारणतः 1 ते 2 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे वरची बाजू हलकीशी कोरडी होण्यास सुरुवात झाली की आता आपण अशा प्रकारे आलू मसाला हाताच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने यावरती पसरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण या आलू मसाल्यावरती बॅटर टाकून याला कव्हर करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे उरलेले संपूर्ण बॅटर यावरती मी पुन्हा टाकून घेत आहे. संपूर्ण बॅटर टाकून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवून मध्यम आचेवरती साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत या नाश्त्याला अगदी छान असं शेकून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू हलकीशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला शेकायची आहे. तर यासाठी अशा प्रकारे यावरती मी झाकण ठेवलेले आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो. तर अशावेळी कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक खायचे असेल तर हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी बनवू शकता. जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता नाश्ता खालच्या साईडने छान असा भाजलेला आहे. सोडा इनो काहीही न घालता मस्त असा टम्म फुगलेला तुम्हाला दिसत असेल. दुसऱ्या साईडने देखील अगदी छान असा खरपूस रंग येईपर्यंत या नाश्त्याला भाजून घ्यायचे आहे. कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न घालता अगदी छान असा इडलीसारखा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेला बटाटा आणि रव्याचा नाश्ता बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. याकरता व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.